सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महतः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। 15वा श्लोक काल आपण बघितला, पण थोडंसं रिवाइज करून पुढे जाऊ. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. वाणीचं तप हे कसं आहे? अनुद्वेगकरम, दुसऱ्याला त्रास होईल असं वाक्य बोलू नये. सत्यम, कसं बोलावं? सत्य, खरं बोलावं. प्रिय आणि हित, नेहमी दुसऱ्याचं हित तर झालं पाहिजे. की बघ, असं केलंस तरच तुला चांगली फळं मिळतील. खरं ते सांगायचंय, हितावह ते सांगायचंय, पण तेच मधुर शब्दात सांगायचंय. त्याचा कॉन्फिडन्स जाऊ नये. तुमची इच्छा चांगली आहे की समोरच्या माणसाने चांगलं करावं, परंतु त्याच्याकडून आपल्याला ते करून घेता येत नाही. त्याचा आपण हित करण्याऐवजी नुकसानच करतो. तर एक करायचं आहे आपल्याला की हितकारक तर आहेच, म्हणजे वाणीचं तप हे काय सांगतं? सत्य तर सांगूनच टाकायचं आहे. सत्य परिस्थिती काय आहे बाबा, असं असं केलंस तर असं असं आहे. वडील सांगतात मुलाला, हे बघ बाबा, तुला की नाही कष्ट करून अभ्यास करावा लागेल. मोठ्या लोकांप्रमाणे आपल्याकडे खूप हे काय म्हणतात ते डोनेशन्स देऊन ॲडमिशन घ्यायला पैसे नाहीत, असं सत्य ते सांगतात. हे कसं आहे? सत्य आहे. उगीच तू काही काळजी नको करू, आपण पाहिजे तर पैसे भरू.
असं सांगत राहायचं. आणि वेळ आली की म्हणायचं, अरे राजा आपल्याकडे कुठे आलेत पैसे. असं नाही. समोरच्या माणसाचा कॉन्फिडन्स जाता कामा नये आणि त्याचं हित होईल. त्याला जर आपण चांगल्याच मार्गी लावला तर अभ्यासाच्या मार्गी जर त्याला लावलं, चांगल्या मार्गी जर त्याला लावलं आपण, तर आपल्याला कधीच कसलाच प्रश्न येणार नाहीये. त्याच्यामुळे ती काळजी आपण करायची. एकदा त्याला ते सांगून टाकायचं म्हणजे काहीतरी दुसरं चांगलं 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 सांगतात, त्याला चढवण्याची गरज नाही. तुला हे मिळेल ते मिळेल म्हणून तू असं कर, म्हणून तू कसं कर, असं सांगण्याची त्याला गरज नाही. सत्य, हितकारक, सरळ सोट मार्ग असावा. सरळ सोट, त्याच्यामध्ये कोणताही आडमार्ग नको. आणि नेहमी प्रत्येकाला सत्यता ही जीवनाची कळलीच पाहिजे. कमी जास्त प्रमाणात जीवनाची सत्यता ही प्रत्येकाला कळली पाहिजे. म्हणून नेहमी दुसऱ्याचं हित करणारं सत्य पण मधुर वचन असावीत, जेणेकरून तो उभा राहिला पाहिजे आपला ऐकून. कॉन्फिडन्स जाता कामा नये त्याचा. आणि सहसा वाणी ही कशी असते, बौद्धिक दर्जा असतो वाणीमध्ये. काहीतरी आपण विचार करूनच बोलतो. मानसिक शिस्त असते, मानसिक शिस्त असते. मनात बघा, मनातल्या मनात विचार, हा विचार तो विचार, गोंधळ 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 गोंधळ. पण असा गोंधळ गोंधळ बोलतो का? बोलताना आपण व्यवस्थित एक एक शब्दाने आपला भाव समोरच्याला कळावा अशा पद्धतीने आपण बोलतो ना, नाही का? तर वाणीचं काम वेगळं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कुणाकुणाला खूप बोलण्याची सवय असते. बोलत असताना आतला आपण श्वसन करताना जी श्वसनाचा रेट आहे त्या मानाने जास्त बोलल्यामुळे आतला जास्त वायू बाहेर जातो आणि योग्य तेवढ्या रेटनीच वायू आत येतो. त्यामुळे कोणाकोणाला त्याला टॅकल करायची सवय असते. आता हे शिक्षक लोक वगैरे त्यांना काही नाही वाटत. कोणाकोणाला बोलण्याचं काम असलं जास्त की थकवा येतो. प्रत्येकाच्या तब्येतीवर, प्रत्येकाच्या विचार करण्याच्या पद्धतीवर सगळंच अवलंबून आहे. परंतु अति बोलण्यामुळे शक्तीचा अपव्यय होतो. शक्तीचा अपव्यय नुसता होतो का? नाही. शरीराची झीज तर आम्ही समजू शकतो, परंतु आपली मानसिक प्रोसेस असते ती बिघडते. आपलं विचार करण्याची जी सरळसोट क्षमता असते ती सगळी बिघडून जाते. कन्फ्युजन्स निर्माण होतात आणि मग बुद्धी पण व्यवस्थित चालू शकत नाही. म्हणून सतत बोलणं नको. जितकं जरुरी आहे तितकं
अतिशय मौक्तिक काढावीत, मोजक्या शब्दात सगळं बोलावं छानपैकी. आणि असंही मी काही म्हणत नाही. तुम्ही म्हणाल की काय असं कुठे घर असतं का, आम्हाला घरात खूप फ्रेंडली बोलायची सवय आहे. तो टॉपिक वेगळा आहे. शिकत असताना आपण एक आठवलं की एक फ्रेमवर्क असतं. त्या फ्रेमवर्कमध्ये विचार करताना आपल्याला तेवढाच करावा लागतो. बाकीच्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही बंद करा असं नाही मी म्हणते, परंतु तो दिवसाचा एक भाग असा राहू दे की आपण जेवढं आवश्यक आहे तेवढं बोलावं, किंवा दिवसाचा एक प्रहर किंवा आठवड्यातून एक दिवस असं काहीतरी ठरवून जेवढं आवश्यक आहे तेवढंच बोलावं. मौन नाही पाळू शकणार, ध्यानाच्या वेळेस मौन पाळावं 10 मिनटं. पण जर आपण आठवड्यातनं एकदा मौन पाळलं त्याचा शोध जास्ती होईल की खुणा खाणा असं मौन होईल ते. म्हणून मौन पाळण्याची गरज नाही, पण आवश्यक तेवढंच बोलावं. जेवढं आवश्यक आहे तेवढंच बोलावं, बाकीचं टाळावं. म्हणजे शक्तीचा अपव्यय होणार नाही. खरं तर काय आहे माहिती का, हे सत्य बोलणं सुद्धा काय आहे, प्रिय बोलणं. प्रिय बोलण्यामुळे मनाचा कस सुधारतो. आणि खरं सांगायचं झालं तर ही जी बुद्धी आहे ना आपली, म्हणजे हे शास्त्रच सांगायचं होतं मला, ही जी आपली बुद्धी आहे, ही जी बुद्धी ज्यावेळी सुसंगतपणे विचार करते त्या सुसंगतीलाच सत्य म्हणतात. आणि जे बुद्धी सांगते तेच आपण बोलावं. बाकी जे मन सांगतं ते बोलू नये. पुन्हा सांगते, विचारांची सुसंगती. मनाकडून विचार येतात, कसेही प्रश्न येतात, काय करावं काय करू नये, पण विचारांची जी सुसंगती आहे, मेंदूचा भाग आहे, अत्यंत किंमत आहे त्याला. तिथे जे कार्य शास्त्रीयरित्या घडतं, तिथे जी प्रोसेस घडते ते वाक्य सत्य आहे. कोणतीही भावभावना आड न येता जे काही बुद्धी सांगते काय करणं योग्य आहे, त्यात त्रास असो नसो, ते असतं सत्य, ते असतं हितकर, आणि तेच केलं पाहिजे. आणि म्हणून इथे दिलेलं आहे, सत्य, प्रिय आणि हितकर बोलावं. प्रिय म्हणजे प्रिय याचा अर्थ मनाला प्रिय गोष्टी आवडतात, भावभावना, प्रेम आवडतं,
मग ते स्वतःवर इतकं प्रेम करत बसण्यापेक्षा दुसऱ्यावर करावं, म्हणजे ते आपल्याला उपयोगी पडतं. नेहमी स्वतः खूप छान तयार होत बसण्यापेक्षा कधीतरी आरसात स्वच्छ पुसून बघा ना, किती सुंदर त्याच्यात प्रतिबिंब दिसतं. ते समोरच्याच व्यक्तीवर प्रेम करून बघा, आपलं प्रतिबिंब दिवसेंदिवस जास्तीत जास्त स्वच्छ होत जातं. प्रतिबिंब स्वच्छ सिद्ध करतं की आम्ही स्वच्छ शुद्ध पवित्र आहोत. आणि पुढे 16व्या श्लोकात मानसिक तप हा विषय घेतलाय. आधी घेतला होता वाणीचं तप, आता मनाचं तप. मन प्रसाद सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रह भाव संशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. हे मला वाटतं काल सुरू केलं होतं. प्रसाद सौम्यत्वम, सौम्यत्व म्हणजे सहृदयता, प्रेम. प्रसाद म्हणजे प्रसन्नता, मनाची अंतःकरणाची प्रसन्नता, सहृदयता. मौनम आत्मविनिग्रह, आत्मविनिग्रह म्हणजे संयमन, सगळं इंद्रियांचं मनाचं संयमन. अजून काय? भाव संशुद्धी ही मनाची शुद्धता, निष्कपटपणा, दुसऱ्यावर कपट न करणं, खोटं न बोलणं. मानसम उच्यते, याला मानसिक तप म्हणतात. काय काय? तर प्रसन्न मन, सहृदय म्हणजे प्रेमळ असं मन, ज्याच्यामध्ये मौन आहे, म्हणजे मनात विचारांचा गोंधळ नाही आहे. आत्मविनिग्रह म्हणजे ज्याचा कंट्रोल आहे मनावर, मन इकडे तिकडे धावत नाही आहे. भाव संशुद्धी म्हणजे अतिशय शुद्ध विचार आहेत आपले, पवित्र विचार आहेत, शुद्ध पवित्र भाव आहेत. त्याला मानसतप असं म्हणतात. इतके गुण आहेत. सौम्यत्व, दयाळूपणा, सगळ्यांविषयी प्रेम वाटलं पाहिजे. पण ते प्रेम केव्हा वाटेल? समोरचा मनुष्य हा काय आहे? चैतन्य आहे. सगळे चैतन्य आहेत. मी चैतन्य, समोरचं चैतन्य, म्हणजे सगळं एकच. मिठी माराविषयी वाटली पाहिजे. इतकं प्रेम, इतकं प्रेम. प्रत्येक जण मीच आहे, मी आणि तो ह्याच्यात फरकच नाही आहे.
मगाशी वाणीचं मौन सांगितलं. हे वाणीचं मौन मनापासूनच चालू होतं. मनाला कळलं पाहिजे की मला मौनात जायचं. आता मनामध्ये जर खूप विचारांचा गोंधळ असेल तर खूप बडबड होते आपल्या हातून, खूप बडबडतो आपण, असं झालं तसं झालं तसं झालं. कारण मनातला जे विचार आहेत ते वाणीतून बाहेर पडतात. आत्मसंयमन आहे. जाणीवपूर्वक सगळं हे नियंत्रण ठेवलं पाहिजे. दुसऱ्यांच्या बाबतीत प्रेम वाटलं पाहिजे. दुसऱ्यांशी आपण प्रसन्नतेने बोललं पाहिजे. आणि काही अपेक्षा नको लोकांकडनं सारखी. मी असं बोललं तर त्यांनी तसं बोललं पाहिजे, असं झालं पाहिजे, मी नाही का लक्ष देत. म्हणजे वाणीचं जे मौन आहे ना ते सगळं मनाच्या मौनावर अवलंबून आहे. मनामध्ये खूप विचारांचा गोंधळ झाला तर वाणीतून खूप बडबड बाहेर पडते. आणि परत त्रिगुणांप्रमाणे ते वेगवेगळं आहेच मनाचं तप. कोणी कशासाठी तर कोणी कशासाठी मनाचं तप करतं, ते तर आहेच. परत पुढे 17व्या श्लोकात सांगतात की श्रद्धया परया तप्तम, श्रद्धेने परमतप्त झालेले तपस तत् त्रिविधम नरैहि, तप करणारे 3 माणसं. त्रिविधम नरैहि अफला कांक्षिभिर्युक्तैहि, ज्यांना फलाची अपेक्षा नाहीये. सात्विकम परिचक्षते, 3 प्रकारचं तप जे आहे त्यापैकी सात्विक तप म्हणतात या लोकांच्या तपाला. कसे कसे आहेत ते? श्रद्धया परया तप्तम, परमश्रद्धेने केलेलं तप आहे. तपस्तत् त्रिविधम नरैहि, 3 मानवांनी मिळून केलेलं तप आहे. अफलाकांक्षिभिर्युक्तैहि,
अफला, फळाची आकांक्षा केलेली नाही. सात्विकम परिचक्षते, अशा बुद्धीच्या माणसांना सात्विक तप केलंय असं म्हणतात. ते सात्विक आहेत असं म्हणतात. ज्यांना फळामध्ये इंटरेस्ट आहे ते बिघडलेले. पण ज्यांनी फळाविषयी आसक्ती ठेवली नाही आणि जे काही क्वचित मानसिक 3 तपांचं आचरण करतात ते सात्विक प्रकारात मोडतात, सज्जन असतात. ते मनबुद्धीचं त्यांच्या एकत्रीकरण झालेलं असतं. भविष्यकाळाची चिंता करत नाही, भूतकाळाचा विचार करत नाहीत. अत्यंत सुज्ञपणे ते वागतात आणि त्यांना विचारांची परिपूर्णता आणि उच्च क्षमता असते. आता अशा सगळ्या प्रकारची तप सांगून झाल्यानंतर भगवंतांनी अगदी माझ्या मनातलं जाणलंय. माझं परवासुद्धा हेच म्हणणं होतं की खरं तर सांगू, जीवन हाच यज्ञ आहे. तुम्ही म्हणाल काय, सोपी सोपी वाक्य आपली 30 बडबडते म्हणजे जरा मोठेपणा येतो, त्याला मोठा अर्थ प्राप्त होतो ना. जीवन हा एक यज्ञ आहे. पण खरोखरीच जीवन हा एक यज्ञ आहे. सतत त्याच्यामध्ये आपण आपल्या कर्मांच्या आहुती टाकतो आहोत. त्याचं कारण, कर्मांमुळे आपण काय होतो, आपल्या अंगात ऊर्जा, ज्याप्रमाणे अन्न खाल्ल्यावर ऊर्जा येते त्याप्रमाणे कोणचंही कर्म करा, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, तरीसुद्धा आपल्या अंगामध्ये ऊर्जा प्रकट होते. म्हणजे कर्म हे एक फार मोठं कार्य करतं. आता ही ऊर्जा प्रकट होते, ह्याचाच अर्थ यज्ञ पेटलेला आहे जीवनाचा आपल्या, ऑलरेडी तो पेटलेला आहे. आणि त्याच्यामध्ये कशाच्या आहुती टाकायच्या आहेत, आपल्या कर्मांच्या आहुती टाकत असताना आपण सुद्धा त्या यज्ञाजवळ जाऊन, त्याच्या धुराजवळ जाऊन तावून सलाखून निघतो आहोत या जीवनात. ते अत्यंत महत्त्वाचं आहे. तर यज्ञ म्हणजे, जीवन म्हणजे यज्ञ आहे, इथपर्यंत हे झालं सिद्ध. इट इज प्रूव्ड. आता जीवन म्हणजे तप आहे म्हणावंच वाटतं मला. आता काय करणार, जीवन म्हणजे एक तप आहे, त्याचं कारण. पण आता इथे थोडंसं एक डेंजरस आहे की जीवन म्हणजे तप म्हटल्यावर तुम्ही म्हणाल आता काय वाणीचं, मनाचं, बुद्धीचं तपच करायची गरज नाही असं म्हणाल लगेच. तसं नव्हे. ते जे करायचं आहे ते करायचंच आहे स्वतःच्या विकासासाठी. परंतु जीवन म्हणजे तप आहे कशा अर्थाने, अनेक गोष्टी आपल्या कर्तव्य कर्मानुसार, अनेक गोष्टी ज्या आपल्याला प्राप्त करायच्या आहेत जीवनामध्ये, कुठलीही गोष्ट सरळ नाहीये. त्यामुळे ते मिळवण्यासाठी जे कष्ट करावे लागतात, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, 3ही प्रकारचे विचार करावा लागतो.
कुणाला कुठली अडचण तर कुणाला कुठली अडचण, कोणाचे कसे प्रश्न सुटतात तर कोणाचे कसे प्रश्न अडकतात. तर काय आहे की जीवन हे एक तपच आहे. क्षणोक्षणी हे सुटलं तर त्याचा विचार पडतो काय करायचं. कधी मानसिक पातळीवर ते तप असतं, कधी शारीरिक पातळीवर आपल्याला त्या दिवशी काही मिळतच नाही खायला वगैरे, असं पण तप असू शकतं. आणि नाही तर बौद्धिक तप, सगळंच तप असतं. त्यामुळे जीवन हे तपच आहे. आता दुसरी गोष्ट, पहिलं जे सांगितलंय तप ते सात्विकम तप उच्यते. त्याचे हे सगळे गुण सांगितलेत, आपल्या लक्षात आले का? परमश्रद्धेने केलेलं. नंतर आतापर्यंत ऋषीमुनींनी प्राप्त केलेलं, फळाची इच्छा न धरता केलेलं, असं हे सात्विक असं तप आहे. हे तप कसं आहे? सात्विक आहे. आता जे तप विकार निर्माण करतं ते तप कोणचं आहे? आपल्याला अगदी माहिती झालंय. विकार ज्यांच्यामध्ये आहेत ते आहेत राजसिक. मोह आहे, हे पाहिजे ते पाहिजे आहे, असं आहे तसं आहे, चालू असतं सारखं. म्हणजे विकार ज्यांच्यामध्ये आहे त्यांचं तप राजसिक. सत्कारमान पूजार्थम तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिहं प्रोक्तम् राजसं चलमध्रुवम्. सत्कारमान पूजार्थम, सत्कार मिळावा आपल्याला, मान मिळावा, पूजा मिळावी, सर्वांनी हाजी हाजी करावी. तपोदंभेन चैव यत्, असा मनुष्य दंभाने तप करतो. म्हणजे काय होईल ते? काय काय? दंभानी तप करतो म्हणजे काय? नाही, चालू आहे ना. 18वा श्लोक घेतलाय तर प्रत्येक शब्दाचा आधी अर्थ बघू आणि मग पुढे जाऊ. सत्कारमान पूजार्थम तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिहं प्रोक्तम राजसं चलमध्रुवम. राजस तप म्हणतात याला. आता हे राजस तप विकार निर्माण करणार आहे. सत्कार मान पूजार्थम, सत्कार मिळावा, मान मिळावा, पूजा मिळावी. अर्थ म्हणजे साठी, मिळण्यासाठी, करण्यासाठी. तपोदंभेन चैव यत्, आणि अशा रीतीने जे तप केलं जातं, सत्कार मान पूजा पाहिजे म्हणून जे तप केलं जातं, म्हणजे बसले डोळे मिटून
भगवी वस्त्र घातली, बसले रस्त्यावर, आपल्याला लोकांनी साधू म्हणावं, मोठी दाढी लावली आणि आता बसले फसवायला. हे दंभ आहे. दंभ म्हणजे खोटेपणाने केलेलं हे तप आहे. विकार आहेत त्याच्यामध्ये, खोटेपणा आहे, असत्य आहे आणि काहीतरी लालच आहे, मोह आहे. यांनाच राजसिक म्हणतात. असं जे तप केलं जातं त्याला काय म्हणतात? राजस. क्षणिक टिकणारं असं हे म्हणतात, तप म्हणतात. आता एक मिनिट. ठीक आहे, एक काहीतरी सांगायचं होतं, जाऊ दे. काय काय आहे? सत्कार, मान, पूजा मिळावी असं मनामध्ये रचून दंभ केला, खोटेपणा केला, खोटा मोठेपणा केला आणि असं जर तप केलं, म्हणजे हेच काय नुसतं साधूंचं नाही सांगते मी. मग आमचा बिझनेस असा आहे, तसा आहे, तसा आहे, तसा आहे, तसा आहे. तुम्ही आता 10 कोटी रुपये इन्व्हेस्ट करा की चालला पळून. याला म्हणतात राजसिक तप. विकार. पूज्यभाव दाखवायचा आणि आतमध्ये वेगळंच असायचं. याला दंभ म्हणतात. लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणं. आत्मसंयमन आणि स्वयंशिस्त नसताना लोकांना ती दाखवणं की आम्ही असे आहोत. धोकेबाजपणाचं तप आहे हे. अस्थिरता आणि क्षणिकता आहे जीवनाला या तपामध्ये. त्याचा जास्त विचार करण्याची गरज नाही. पुढे पण सगळ्या प्रकारची तप बघण्याची गरज आहे की आम्ही आमचं काय नुकसान करून घेणार आहोत. पुढे सांगतात तामस प्रकारचं तप म्हणजे मौन, हे वाणी, मन, सगळ्या प्रकारची तप सांगितल्यानंतर 3 गुणांची तप सांगितलेली आहेत. आता इथे तामस प्रकारच्या लोकांचं तप मूढग्राहेणात्मनो. आता तपच का आहे? त्याचं कारण आपलं कर्तव्य कर्म करणं हेच मुळी तप आहे. तामसिक लोक चोऱ्या करून, फसवून, आणखीन वाईट मार्गांनी, द्यूत खेळून असा पैसा कमावतात किंवा अशा रीतीने त्यांची कर्तव्य कर्म चालतात. तर त्यांचं तप काय आहे जीवनात? तप म्हणजे काय? आपलं यज्ञकर्म करत असताना, रोजचं कर्म करत असताना काय कष्ट पडलेत, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, काय कष्ट पडलेत. प्रत्येकाला वेगवेगळे कष्ट पडतात. ॲव्हरेज आपण काढतो की हां बस किती वाजता येणार, किती वाजलेत, ॲव्हरेज काढतो. पण प्रत्येकाच्या बाबतीत ते घड्याळ वेगवेगळं काम करतं. आणि आता तामसिक प्रकारचे लोक म्हणजे काय? सगळे कर्म करतात, सगळे यज्ञ कर्म करतात. यज्ञ कर्म
करत असताना रोजची जी आपली कर्म आहेत ती यज्ञकर्मच आहेत, यज्ञच आहेत ते. आणि ते करत असताना तप जे आहे ते होतंच, प्रत्येकाच्या हातून होतं. कष्ट, घाम गाळला जातो, तप केलं जातं. हे जे तप आहे ते भगवंत म्हणतात 3 प्रकारचं. 3 प्रकारची माणसं आहेत म्हणून 3 प्रकारचं तप होतं. तर सात्विक तप कशाला म्हणायचं, त्याचे गुण दिलेले आहेत. असे गुण दिसले तर त्याला सात्विक तप म्हणा, असे गुण दिसले तर त्याला राजस्तप म्हणा, आणि असे प्रकारचे गुण दिसले तर त्याला तामस तप म्हणा, असं भगवंत सांगत आहेत. मग ते काय म्हणतात, मूढग्राहेणात्मनो, मूढग्रहण म्हणजे काय, मूर्खपणाने शास्त्राचं ग्रहण करायचं. आम्हाला असं वाटलं, आम्हाला तसं वाटलं, इकडून तिकडून आपलं दौडायला असं करायचं. हो, हे आम्हाला असं वाटलं म्हणून आम्ही तसं केलं. यत पीडया, असं करून स्वतःला जे त्रास करून घेतात, नीट शास्त्र वाचत नाहीत आणि वेडवाकडं वागतात, अशा रीतीने केलेलं जे तप आहे तत् तामसम उदारतम. उदारतम म्हणजे उत्तम, त्याला तामस तप म्हणतात. स्वतःला एकटा त्रास करून घ्यायचा, नाहीतर दुसऱ्याचा विनाश करायचा, अशा रीतीने जे वागतात त्यांना तामस तप म्हणतात. आता इथं आपली 3 प्रकारची तप पूर्ण झालेली आहेत. पुढे विषय येतो दानाचा. तर तो दानाचा विषय आपण आता एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपण आधी प्रार्थना करून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती.